शिवसेनेकडून कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मोठी जबाबदारी द्यावी तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना मंत्री करावं अशी मागणी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे। नवी दिल्लीत डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या सर्व खासदारांनी ही मागणी केली आहे। शिवसेना खासदारांच्या मागणीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेनेची बनवलं जाणार आहे, आपली काय माहिती? आमच्या सर्व खासदारांनी मागणी केलेली आहे की महत्त्वाची भूमिका श्रीकांतजी ज्या पद्धतीत काम करत आहेत, त्यांचं वय कमी आहे पण आज खासदारपदाची ते हॅट्रिक करत आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे, राजा का बेटा सिर्फ राजा नहीं बनेगा, काम करेगा वही राजा बनेगा, या पद्धतीने ते काम करतायत, पक्षाकरता काम करतायत, संघटनेकरता काम करतायत, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे उभे राहत आहेत, त्यांचा रोल महत्त्वाचा असावा ही आमची मागणी आहे। मंत्रिमंडळ देखील होणार आहे, गठन त्या मंत्रिमंडळात देखील श्रीकांत शिंदे यांचा सहभाग व्हावा यासाठी माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी या संदर्भात निर्णय घ्यावा। आम्ही आमची मागणी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केलेली आहे। तर आता मंत्रिमंडळ जे असेल त्याच्यामध्ये कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे, पण मागणी जी समोर येते आहे त्यानुसार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हॅट्रिक केलेली आहे आता खासदारकीची आणि तिसऱ्या टर्ममध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळावी याच्यासाठी खासदारांकडून मागणी करण्यात येते। अनेक वरिष्ठ जे मंडळी आहेत, नेते मंडळी आहेत, ते सुद्धा या मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, पण शिवसेनेच्या वाट्याला केंद्रीय मंत्रिमंडळात नेमके किती खाती येतात आणि किती मंत्रिपदं येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण ही थेट दृश्य आपल्याला पर्यंत पोहोचत आहेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काही ठरलं मंत्रिपदाची संख्या आणि संभाव्य उमेदवार? विलास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पाडलेली आहे आणि या बैठकीमध्ये शिवसेनेच्या सर्व खासदारांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे, कल्याण डोंबिवलीचे खासदार, ज्यांनी 3 वेळा लागोपाठ विजय जो आहे तो मिळवलेला आहे, त्यांची लोकसभा गटनेते म्हणून सुद्धा निवड करण्यात आलेली आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाच मंत्रिपदी जी आहे ती नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात कुठलाही निर्णय जो आहे तो घेतलेला नाहीये, सर्वांशी सहमत करूनच आपण निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे। मात्र शिवसेनेच्या सर्व खासदारांची एक आग्रही मागणी जी आहे ती पुढे आलेली आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाच केंद्रीय मंत्रिपद जे आहे ते बनवण्यात यावं अशी ही मागणी केलेली आहे। संपूर्ण जो निर्णय आहे, शेवटचा निर्णय जो आहे तो स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घ्यायचा आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।